दिस इज हाय फाय विथ झी5 आणि तुमचं स्वागत आहे या शो मध्ये. आणि आज आहे माझ्या सोबत MC गावती. तर MC गावती, मला हे सांगा, तुमचं जे नाव आहे MC गावती, हे कसं डेव्हलप झालं? सगळ्यात पहिलं तर मी मराठीत रॅप करतो नाही का, त्यामुळे जरा माझ्या लोकांना कनेक्ट झालं पाहिजे असं एक नाव पाहिजे होतं, त्यापासून मला गावठी सुचतं. खूप छान. आणि हे मला सांगा, हे जे रॅप वर्ल्ड, रॅप मध्ये तुमचा इंटरेस्ट जी डेव्हलप झाला, ही कसा डेव्हलप झाला? मी आणि माझा होमी जे नाही का गाणे ऐकायचो आधी, आणि तेव्हापासून आम्हाला आवड होती काहीतरी करायची. मग तेव्हापासून आम्ही वायची चे गाणे ऐकले नाही का, पिक्चर बघितले, तेव्हापासून आम्ही पण स्टार्ट केलं. मग आज तुमच्या घरी राहू. खूप छान. आणि मला हे सांगा, मी एक ऐकलं होतं तुमच्याबद्दल, हे RX100 ह्याची स्टोरी काय आहे? मग सांगा मला, डेव्हलप कशी झाली, त्याच्या पार्टचा हिस्सा वगैरे हे सगळं काय आहे? RX माय फादर वर आहे नाही का, माय फादर सोबत झालेला किस्सा आहे तो. त्यालाच नाही का एका आर्टिस्टच्या रूपात मी कन्वर्ट केलं गाण्यामध्ये, आणि त्या गाण्यामुळे आज मला सगळे ओळखते. काहीतरी स्वीट नाईस मराठी वाजलाच पाहिजे याच्याबद्दल. मराठी वाजलंच पाहिजे, एक नंबर प्लॅटफॉर्म आहे नाही का. कारण पहिल्यांदा असं काहीतरी झालंय जे मराठी इंडस्ट्रीला वर घेऊन जाईल, आणि आम्ही सगळे मराठी आर्टिस्ट मिळून MVP ला अजून मोठं करणार आणि मराठी सीनला मोठं करून घेणार. आणि MVP भारी प्लॅटफॉर्म आहे. आणि जे फ्युचर रॅप आर्टिस्ट आहे, अस्पायरिंग रॅपर्स आहेत, त्यांना तुम्ही काय मेसेज देणार? त्यांना एवढंच बोलणार, भाई कधी जीवनात हार नका मानो, एका दिवशी 100% तुम्ही पण मोठ्या लेवलला पोहोचणार. आणि सगळ्यांनी हासल करत राहावं नाही का, 100% एका दिवशी तुम्ही मोठे होणार.